श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 8। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत स्वामी समर्थांचा कीर्तीचा गंध अजून वाढत होता। त्यांच्या दर्शनासाठी लोक दूर दूरून येत असत। प्रत्येकाच्या हृदयात फक्त एकच भावना, स्वामी आमच्या संकटातून सोडवतील। एकदा गावात एक संपत्तीचे लालच दाखवणारा महाजन आला। तो स्वामी समर्थांच्या आश्रमाजवळ आला आणि म्हणाला, माझ्या पैसा आणि मालमत्तेची सुरक्षा माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मला काही मार्ग दाखवा। स्वामी समर्थ त्याच्याकडे हसत पाहिले आणि शांतपणे म्हणाले, धन टिकवायचे असेल तर लोभ सोड। महाजन थोडा चकित झाला। त्याला अर्थ झाला की खरा सुख आणि सुरक्षितता हे धनात नाही तर मनाच्या शांतीत आहे। दुसरीकडे गावातील एक गरीब ब्राह्मण स्वामींच्या दर्शनासाठी आला। त्याच्याकडे काहीही नव्हते, फक्त श्रद्धा होती। स्वामी समर्थ त्याला पाहून म्हणाले, भक्ती आणि श्रद्धा असलेला व्यक्ती कधीच वंचित होत नाही। तू हवे तसे जे काही मागशील ते तुला मिळेल। ब्राह्मणाचे मन आनंदाने भरले। त्याने स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवली। काही दिवसांनी त्याचे जीवन बदलले। त्याला अपेक्षित सुख आणि समाधान मिळाले। या अध्यायाचा संदेश, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवा। लोभ आणि माया कधीच खरे सुख देत नाही। संकट कितीही मोठे असले तरी गुरु मार्ग दाखवतात। श्री स्वामी समर्थ।